नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता काव्या रागानेच घराबाहेर पडत असते, तर त्याचवेळी पार्थ काव्याला आवाज देतो, तिचा हात पकडतो, तिला थांबवतच म्हणतो, काव्या थांबा, अहो माझ्या हातात काय आहे ते तरी बघा। काव्या रागानेच पार्थला म्हणते, काय आहे? आता पार्थ त्याच्या हातात असणारी वस्तू काव्याला दाखवतो आणि त्या क्षणी काव्याचं पाऊल तिथेच थांबतं। काव्यात पाहते तर आता तिच्या आवडीचं, तिच्यासाठी स्पेशल असणारं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र पार्थच्या हातात असतं आणि तेही जोडलेलं। पार्थ आता ते मंगळसूत्र हातात घेतो आणि काव्याला दाखवतो आणि काव्याला म्हणतो, काव्या, आजचा हा व्हॅलेंटाईन डे, या दिवशी काहीतरी स्पेशल करावं असं मला वाटत होतं आणि म्हणूनच मी सोनाराकडे गेलो आणि हे मंगळसूत्र जोडून आणलं आहे। काव्या, ज्यावेळी हे मंगळसूत्र मी तुमच्या पहिल्यांदा गळ्यात घातलं त्यावेळी खरंच तुम्ही खूप खुश होता आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आजही मला आठवतोय। म्हणूनच म्हटलं की आपल्या नात्याला जोडणारा हा धागा पुन्हा एकदा जोडावा, हे मंगळसूत्र पुन्हा एकदा जोडावं आणि तुमच्यासाठी घेऊन यावं। आता पार्थला ते क्षण आठवतात ज्यावेळी काव्याच्या चेहऱ्यावरचा त्याने आनंद पाहिलेला असतो आणि तोच आनंद पुन्हा आणण्यासाठी पार्थने ते मंगळसूत्र जोडून आणलेलं असतं। काव्य आता पार्थला म्हणते, देशमुख, याचीच तर मी सकाळपासून वाट बघते। मला वाटलं होतं की सकाळपासून या व्हॅलेंटाईन डे निमित्त हा दिवस स्पेशल बनवण्यासाठी माझ्या जवळचं असणारं हे काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र, आपल्या नात्याला बांधून ठेवणारा हा काव्यार्थ तुम्ही मला नक्कीच घेऊन याल, स्वतःच्या हाताने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालाल। परंतु देशमुख, तुमच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं। तुम्हाला काय वाटलं, तुम्ही तुमचं रक्त सांडवलं तर मला आनंद होईल? अहो, तुमच्या रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ नये म्हणून मी माझा जीवही द्यायला तयार झाली, हे तुम्ही विसरलात का? आणि तरीसुद्धा तुम्ही असं करू कसं शकता? पार्थ म्हणतो, सॉरी, खरंच माझी चूक झाली। काव्या म्हणते, देशमुख, तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात, ही काव्य तुमचीच आहे, हे विसरलात का तुम्ही? पण ह्या काव्याला तुमचं रक्त सांडावं असं कधीच वाटत नाही। ही काव्य तुमच्यावर जीव ओवाळून टाकायलाही तयार आहे। देशमुख, ही काव्य तुमच्यावर जीवापाड प्रेम करते। काव्या ही खरंच खूप साधी मुलगी आहे। देशमुख, मी खरंच साधी मुलगी आहे। तुमचे हे छोटे छोटे एफर्ट्स माझ्यासाठी खूप काही सांगून जातात। तुमचे हे छोटे छोटे एफर्ट्स मला खूप आवडतात आणि त्यातच मी खूप समाधानी आहे, कारण तुमचे हे छोटे छोटे एफर्ट्स मला जास्त सुखावतात। काव्या आता आपल्या आठवणी पार्थला सांगत म्हणते, तुम्ही ज्यावेळी स्वतःच्या हाताने माझ्यासाठी फ्रूट सॅलड बनवताना त्यावेळी जगातील कितीतरी गोड पदार्थ त्याच्यापुढे फिके पडत असतात, असं म्हणत काव्याला तो क्षण आठवतो। काव्या आणि पार्थने पार्थच्या हातचं फ्रूट सलाड एकत्र मिळून एन्जॉय केलेलं असतं। काव्याला पार्थच्या हातचं फ्रूट सलाड हे जास्त आवडत असतं। काव्या पुढे पार्थला म्हणते, तुम्ही ज्यावेळी स्वतःहून मला कुठेतरी ड्रॉप करत असता त्यावेळी बिझनेस फ्लाईटचे फील मला तुम्ही देत असता। आपल्या रूममध्ये, आपल्या बंद खोलीमध्ये होम थिएटर क्रिएट करता तुम्ही, त्यावेळी तर मला अगदी 70 mm पिक्चर बघते असं मला फिलिंग देता तुम्ही। देशमुख, मी नाही सांगू शकत तुमच्या या छोट्या छोट्या गोष्टीत मी किती सुखावले जाते। तर आता पार्थ काव्याला विचारतो, खरंच? तर काव्या म्हणते, हो खरंच, तुमच्यासोबत बोरं, काकडे, चिंच खाऊन सुखावणारी आणि खुश होणारी ही मुलगी आहे काव्या, आणि आता ती काव्यार्थ आहे। आता पार्थला त्याच्या चुकीची जाणीव होते। पार्थ काव्याला म्हणतो, चुकलंच माझं। काव्या, तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात, परंतु तुम्ही माझ्यासाठी किती स्पेशल आहात हे जाणीव करून देण्यासाठी, हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी मी ते असं केलं होतं, असं म्हणत पार्थ घाबरतच बोलतो। तर काव्या म्हणते, म्हणून स्वतःला हट करून घ्यायचं आहे का? तुम्ही स्वतःला हट करून तुमचं प्रेम सिद्ध करू शकाल असं वाटलं का देशमुख तुम्हाला? देशमुख, मला माहीत आहे खूप लोकांना तसं वाटतं, परंतु तसं नसतं देशमुख। कुठला तरी एखादा प्रयत्न, कुठला तरी एखादा दिवस म्हणजे प्रेम असतं का? तर पार्थ काव्याला म्हणतो, नाही, तू बोलतेस ते अगदी खरं आहे, रोजच्या जगण्यात प्रेम असतं, रोजच्या गुड मॉर्निंगमध्ये प्रेम असतं। तर काव्या पार्थला म्हणते, अभ्यास बाजूला ठेवून नवऱ्यासाठी सिनेमन कॉफी बनवणं म्हणजे प्रेम असतं। तर पार्थ काव्याचं वाक्य पूर्ण करत म्हणतो, कितीही घाई असली तरी बायकोला हवं तिथे ड्रॉप करणं म्हणजे प्रेम असतं। तर काव्या पार्थचा हात हातात पकडत म्हणते, आणि रात्री झोपताना आपल्या पार्टनरसाठी एसीचं टेम्परेचर कमी करणं यातच प्रेम असतं। आता काव्या पार्थला म्हणते, मला सांगा देशमुख, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आपल्याला आपलं प्रेम अनुभवता येत असेल, ते जर मिळत असेल, तर मग एखाद्या दिवशी आपलं रक्त सांडून प्रेम सिद्ध करायची काय गरज आहे, सांगा बरं?
तर पार्थ काव्याला म्हणतो, सगळं खरं आहे काव्या, परंतु उशिरा आलेल्या शहाणपणाचा काय उपयोग? दिवस गेला तुम्हाला मनवण्यात. तर काव्या म्हणते, मग काय झालं, रात्र तर आपलीच आहे ना. असं म्हणत आता काव्या पार्थकडे पाठ करून उभी राहते. आता पार्थ काव्याच्या गळ्यात त्याने आणलेलं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र घालतो. आता गणपतीच्या साक्षीने आता पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालत नात्याची नवीन सुरुवात केलेली असते. पार्थ काव्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तर त्यानंतर पार्थ आणि काव्या दोघंही एकमेकांकडे पाहतात. समोर गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या साक्षीनेच आता दोघांनी आपल्या नवीन नात्याची, नवीन आयुष्याची सुरुवात केलेली असते. आता पार्थ काव्याला म्हणतो, बाप्पाच्या साक्षीने मी तर तुला गिफ्ट दिलं आहे, पण तुम्ही माझं रिटर्न गिफ्ट कधी देणार आहात? तर काव्या म्हणते, काय हवंय, मोठं काहीतरी हवं आहे की अजून काही? तर पार्थ म्हणतो, मोठं काहीतरी नको, छोटंही चालेल, परंतु गोड. काव्या म्हणते, हो का, गोड पाहिजे? असं म्हणत आता काव्या पार्थला म्हणते, मग डोळे बंद करा. पार्थ म्हणतो, म्हणजे? तर काव्या म्हणते, डोळे बंद करा आणि या ना इकडे. पार्थ म्हणतो, काय? तर काव्या म्हणते, बाकी काही नाही. असं म्हणत आता काव्या स्वतःच पार्थचे डोळे बंद करते आणि त्याला डायनिंग टेबलजवळ घेऊन येते आणि म्हणू लागते, मी आता डोळ्यांवरचा हात काढते, पण डोळे उघडायचे नाहीत. देशमुख, तुम्हाला माझी शपथ आहे, मी आलेच. असं म्हणत काव्या तिथून जाते. तर पार्थ विचारतो, झालं का, डोळे उघडू का? तर त्याचवेळी काव्या समोर येते आणि म्हणते, हो, उघडा डोळे. आता पार्थ डोळे उघडून पाहतो तर त्याच्या समोर असते ती म्हणजे पार्थ आणि काव्याची सगळ्यात आवडती रेड वेल्वेट पेस्ट्री. आता ती पाहून पार्थ खुश होतो. आता पार्थ काव्याला म्हणतो, रेड वेल्वेट पेस्ट्री ही तर आपली पेंडिंग होती ना? तर काव्या म्हणते, पेंडिंग होती, परंतु आता नाही आहे. असं म्हणत काव्या पार्थसाठी गोड खास भरवते. ती स्वतःच्या हाताने पार्थला पेस्ट्री खाऊ घालते. तर त्यानंतर पार्थही काव्याला पेस्ट्री खाऊ घालतो. काव्या पार्थला म्हणते, देशमुख, ही पेस्ट्री नेहमीप्रमाणे गोड लागत नाहीये. तर पार्थ म्हणतो, नाहीच लागणार गोड, कारण सकाळचं काहीतरी पेंडिंग आहे ना. आता पार्थ ज्यावेळी काव्याला असं बोलतो त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, काय पेंडिंग आहे? असं म्हणत काव्या जरा बाजूला वळते. तर पार्थ तिच्या गालावरचे केस बाजूला करतो, तिच्याकडे प्रेमानेच पाहतो आणि तिचं राहिलेलं पेंडिंग गिफ्ट तिला परत देतो, तिच्या गालावर किस करतो. आणि आता काव्या मात्र पार्थच्या प्रेमात हरवून गेलेली असते. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे गुंतून गेलेले असतात. आणि आजचा व्हॅलेंटाईन डे रम्याच्या नाकावर टिचून दोघांनी स्पेशल बनवलेला असतो. आता काव्या पार्थच्या मिठीत असते. दोघांनी एकमेकांना स्वीकारलेलं असतं आणि त्याचवेळी हे दृश्य रम्याने पाहिलेलं असतं. पार्थ काव्याच्या डोक्यावर किस करतो, हेही रम्या पाहत असते. हे सगळं काही रम्या दुरून पाहते आणि एकटीच हसत असते, कारण रम्याला या सगळ्याचा राग येत असतो, परंतु ते काहीच दाखवून देत नसते. इकडे मात्र पार्थ आणि काव्या एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात, एकमेकांमध्ये गुंतून गेलेले असतात. त्यांच्या नजरेत एकमेकांविषयीचं प्रेम एकमेकांना दिसत असतं आणि दोघंही आजचा हा दिवस खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करत असतात. पार्थचं मिळत असणारं प्रेम पाहून काव्या पुन्हा एकदा पार्थला घट्ट मिठी मारते. तर हे पाहून रम्या टाळ्या वाजवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जीवासोबत नंदिनी सुद्धा देशमुखांच्या घरात पुन्हा एकदा आलेली असते. नंदिनीला आलेलं पाहून आणि नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मानिनीताई सुद्धा खुश होतात आणि नंदिनीला घट्ट मिठी मारत अगदी देशमुखांच्या घरात तिचं स्वागत करतात. आता मानिनीताई थोड्या जीवावर चिडतात. पार्थला म्हणतात, याच्या एक पाठीवर धपाटा दे रे. तर आता पार्थ आईच्या सांगण्यावरून जीवाला चांगलाच धपाटा देतो. तर जीवा म्हणतो, मला कशाला धपाटा? तर मानिनीताई म्हणतात, तुला कळतं का रे? तुला सांगता येत नाही का? अरे, तू तिला उमऱ्याच्या आत घेऊनच कसा आला? मला तिचं औक्षण करायचं होतं, तुला काही कळत नाही का रे? तिचं औक्षण करून मला तिला या घरात घ्यायचं होतं, परंतु नाही, तुला तर तिला घेऊन यायची घाई आणि मला न सांगता, मला न विचारता तिला उंबरठा ओलांडायलाही दिलास. तुला काही कळतं का रे? असं म्हणत मानिनीताई जीवावर थोड्या चिडलेल्या असतात. तर आता नंदिनी म्हणते, आई प्लीज शांत व्हा. अहो, एवढा काही विचार करू नका आणि हो, तुम्ही काहीच काळजी करू नका, कारण आज औक्षण करायला हवं असं काहीच नाही. कारण मला माहीत आहे, ज्या दिवशी काव्या हॉस्पिटलमधून आली त्यावेळी माझंही तुम्ही औक्षण केलं होतं आणि त्याच दिवशी अगदी मनाने मी या घराचा उंबरठा ओलांडला. आज फक्त जीवांच्या सोबतीने. असं म्हणतात सर्वच जण हसू लागतात. आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतात. तर विक्रम म्हणू लागतात, ओ म्हणजे तय्यबली हो म्हणाला शेवटी. तर आता सर्वच जण विक्रम यांच्याकडे पाहताच पार्थ विचारतो, बाबा तुम्हालाही माहीत आहे? तर जीवा म्हणतो, बाबांना अख्ख्या जगाला माहीत आहे. तर आता नंदिनी म्हणते, जीवा अहो काय चाललंय हे? तर जीवा म्हणतो, मग काय झालं, अख्ख्या जगाला माहीत आहे. तुला माहीत आहे का, आज जे काही आमचे फॅन्स आले होते त्यातील एक मुलगा म्हणाला
तय्यबली. आता मात्र नंदिनी थोडी जीवावर रागवते. जीवा म्हणतो सॉरी सॉरी. तर त्यानंतर आता विक्रम म्हणू लागतात पुढे मस्करी करायची नाही, आता बस झालं हा. अरे आप्पा, असं म्हणत ते शांत होतात. आता सर्वच जण त्यांच्याकडे पाहताच ते विषय बदलत म्हणतात, अरे बाप कसाही असला तरी मुली किती चांगल्या आहेत, असं म्हणत आता विक्रम दोन्ही मुलींचं कौतुक करतात. आता सर्वच जण विक्रम यांच्या बोलण्यावर हसू लागतात. मानिनीताई म्हणतात पुरे आता आता कोणीही जोक करायचा नाही आणि कोणीही हसायचं नाही, उगाच भाऊजींना काहीही बोलायचं नाही. पण मला एक समजलं की आता तुम्हा चौघांचंही जन्माचं भांडण मिटलं तर, हो की नाही? तर जीवा म्हणतो भांडण तर मिटलं आहे, परंतु गृहप्रवेश अजून बाकीच आहे. तर नंदिनी म्हणू लागते जीवा तुम्ही काय बोलताय? जीवा म्हणतो हो, भांडण जरी मिटलं तरी गृहप्रवेश अजून झालेलाच नाही. नंदिनी म्हणते जीवा तुम्ही विसरलात का? अहो त्या दिवशी नाही का? तर जीवा आता नंदिनीचं काही ऐकून न घेत म्हणतो मी जन्मीजय देशमुख आहे, आपला पॅटर्न वेगळा आहे. आता पार्थ जीवाला म्हणतो तुझा पॅटर्न काही वेगळा वगैरे नाहीये, तू माझा भाऊ आहेस आणि तू माझ्यापेक्षा लहान आहेस, म्हणजे तू माझाच पॅटर्न वापरणार आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. तर काव्या म्हणते देशमुख, हो तुमच्या लक्षात येत नाहीये का? तो जरी जीवा असला तरी ते दोघंही हॅशटॅग जीवानदिनी आहेत ना, मग पर्सनल काहीतरी असेलच त्यांचं. तर विक्रम म्हणू लागतात हे मात्र खरं आहे, अगदी करेक्ट. तर मानिनीताई म्हणतात हो ना, मग चला आता आपण जाऊयात. तर विक्रम म्हणतात नाही नाही नाही, मी इथून कुठेही जाणार नाही, कारण मला यांची गंमत बघायची आहे, असं म्हणत विक्रम काही तिथून हालायला तयार नसतात. तर मानिनीताई विक्रम यांना म्हणतात काय हे विक्रम तुम्ही लहान आहात का? विक्रम म्हणतात नाही नाही, मी तर इथून कुठेच जाणार नाही. आता मात्र सर्वच जण तिथेच उभे असतात. नक्की जीवाचं काय पॅटर्न आहे हे सगळ्यांनाच पाहायचं असतं. तर जीवा आता न लाजता नंदिनीला म्हणतो चकाचक बाई, लोक बायकोला घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढतात, पण आज मी तुला उचलून आपल्या बेडरूमपर्यंतच्या पायऱ्या चढणार आहे. आता सर्वच जण टाळ्या वाजवून जीवाचं कौतुक करतात. परंतु आता पार्थ म्हणतो हे तर कॉफी केलं याने, मला चांगलंच माहीत आहे, ही आमची कॉफी केली आहे. काव्यामध्ये देशमुख असं म्हणत आता काव्या पार्थला शांत राहायला सांगते आणि सर्वजण टाळ्या वाजवत नंदिनी आणि जीवाचं कौतुक करत त्यांचा खूप थाटामाटात गृहप्रवेश पाहत आता अगदी आनंदाने आणि अगदी मनापासून जीवाने नंदिनीला स्वीकारत तिला उचलून घेत आपल्या बेडरूमच्या दिशेने घेऊन जात असतो. आता जीवा आणि नंदिनीचं झालेलं हे घट्ट नातं पाहून सर्वजण टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करतात. आता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. मानिनीताई तर खूप खुश असतात, त्या तर दृष्टच काढतात. तर त्यानंतर आता विक्रम मानिनीताईंना विचारतात आता तुम्हाला कसं घेऊन जाऊ, उचलून की पाठीवरून? तर मानिनीताई उत्तर देत म्हणतात मी तर आता तुमच्या मानगुटीवरच बसते, चला आता, असं म्हणत मानिनीताई आणि विक्रम तिथून निघून जातात. परंतु या दोघांची गंमत पाहून काव्या आणि पार्थला खरी मजा आलेली असते. ते दोघंही खूप हसू लागतात. आता पार्थ काव्याकडे पाहतो, तिला उचलून घेणार. तर काव्या आता पार्थला थांबवते आणि त्यानंतर त्याला घट्ट पुन्हा एकदा मिठी मारते. तर दुसरीकडे जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. जीवा नंदिनीला घेतो आणि गोल फेरी मारत आनंद व्यक्त करत म्हणतो आज मी खरंच खूप खुश आहे, आज अगदी माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. आता जीवा नंदिनीचं स्वागत करत म्हणतो सो जीवानदिनीच्या या युनिव्हर्समध्ये तुमचं स्वागत आहे नंदिनी जीवा देशमुख. आता जीवा प्रेमानेच नंदिनीला विचारतो तुला त्याच दिवशी रूममध्ये यायचं होतं जेव्हा तू उशी आणि चादर न्यायला आली होतीस? तर नंदिनी म्हणते हो, त्याच दिवशी मला रूममध्ये यायचं होतं, परंतु असं नाही, त्यावेळी तुम्ही स्वतःहून मला रूममध्ये घेऊन यावं असं मला वाटत होतं, तीच माझी इच्छा होती. नंदिनी पुढे जीवाचा हात हातात धरत म्हणते खरं सांगू का जीवा, त्या दिवशी मला तुम्हाला कडकडून मिठी मारायची होती, तुमचा हात हातात घेऊन तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या, तुमच्या कुशीत शिरून मनसोक्त मन मोकळं करत रडायचं होतं, तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, खूप काही गोष्टी सांगायच्याही होत्या. पण काय करणार, आपण त्या दिवशी चौकट तर ओलांडलीच नाही. तर जीवा म्हणू लागतो मग काय झालं, आजचा दिवस आहे ना, आज तर ओलांडू शकतो, असं म्हणत जीवा आता नंदिनीच्या गळ्यात हात ठेवत तिच्याशी रोमॅन्टिक होत तिला जवळ घेत आपल्या भावना व्यक्त करत नंदिनीला जीवा म्हणू लागतो आता यापुढे प्रत्येक क्षणाला आपल्याला प्रेमाची चौकट ओलांडावीच लागेल आणि ती ओलांडताना क्षणभरही विचार करायचा नाही, क्षणभरही मागे वळून पाहायचं नाही. आता नंदिनी आपलं प्रेम व्यक्त करत जीवाला म्हणते नाहीच करणार आहे, नाहीच मागे वळून पाहणार आहे, कारण मला जे हवंय ते मला मिळालं आहे आणि आता ते मला आयुष्यभरासाठी धरून ठेवायचं आहे. माझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या जीवांवर मला सुद्धा जीव ओवाळायचा आहे आणि आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ द्यायची आहे.
तर जीवा नंदिनीला म्हणतो आणि मला सुद्धा आयुष्यभर तुझ्याच मिठीत विसावा घ्यायचा आहे. आता नंदिनी जीवाला घट्ट मिठी मारते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी एक सांगू. नंदिनी जीवाला विचारते, मी ओळखू? जीवा म्हणतो, ओळख बघू. तर आता नंदिनी म्हणते, त्या दिवशी आपली राहून गेलेली किस. जीवा म्हणतो, अगदी बरोबर ओळखलेस, आता ते मिळणार आहे ना. असं म्हणत आता नंदिनी आणि जीवा एकत्र येणार आणि दोघंही एकमेकांना किस करणार. परंतु त्याचवेळी पार्थ आणि काव्या त्या ठिकाणी आलेले असतात. आता पार्थ मोठ्यानेच बॅग फेकतो आणि मोठ्यानेच म्हणतो, नाही नाही मी काहीही बघितलं नाही. दोघेही भानावर येतात आणि बाजूला होतात. तर आता जीवा मागे येऊन पाहतो तर काव्याने पार्थ त्या ठिकाणी आलेले असतात. आता काव्या पार्थवर ओरडते आणि म्हणते, देशमुख तुम्हाला कळतं का? कुठल्याही क्षणी तुम्ही येता का? अहो एवढं रोमॅन्टिक झाले होते दोघंही आणि तुम्ही इथे अचानकच आलात. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, नाही नाही मी काही बघितलं नाही हा. तर आता जीवा म्हणतो, दादा तू सुद्धा. असं म्हणत आता त्यांची मज्जा मस्करी चालू असते. तर त्यानंतर काव्या नंदिनीकडे येते आणि म्हणू लागते, देशमुख या दोघांना एवढं रोमॅन्टिक व्हायला वेळ मिळाला आणि नेमकं तुम्ही आलात. तर आता पार्थ म्हणतो, माझी चूक नाही आहे. बॅग घेऊन यायची घाई कोणाला होती? तुम्हालाच होती ना. पण नाही नाही मी काही बघितलं नाही. तर आता जीवा म्हणतो, दादा. असं म्हणत त्याला थपाटे देतो. तर त्यानंतर आता पार्थ म्हणू लागतो, झालं ना सगळ्यांमधलं सगळं काही मिटलंय ना, म्हणजे सगळं काही सुरळीत चालू झालंय ना. ते आम्हाला दिसलं सुरळीत चालू झालंय ते, पण आता झालंय ना क्लिअर. असं म्हणत आता पार्थ थोडा विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. आता नंदिनी थोडी लाजत असते. तर आता काव्या नंदिनीच्या गळ्यात हात ठेवत म्हणते, ताई काय मग? असं म्हणत आता नंदिनी थोडी पुन्हा एकदा लाजू लागते. आता पार्थ म्हणतो, मिटलंय ना सगळं काही, मग आता आपापल्या बायकांसोबत आपापल्या खोलीत राहूयात. तर जीवा म्हणतो, येस अगदी बरोबर आहे. तर पार्थ म्हणतो, चला तर मग आपापल्या बायकांना घेऊन आपापल्या खोलीत. आता पार्थ आणि जीवा डान्स करत म्हणतात, खोलीत जाऊया, आपापल्या खोलीत जाऊया. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या अशी शांत असते. तर वसुआत्या म्हणू लागतात, झालं त्या चौघांमधलं भांडण मिटलं, त्यांचं नातं सुरळीत झालं. आता मला नाही वाटत की कोणी कितीही गळा दाबला तरीसुद्धा या दोघांच्या या चौघांच्या नात्यात कोणी मध्ये येऊ शकेल. वसुआत्या रम्याला जाणीव करून देत म्हणतात, रम्या तू कितीही कारस्थानं कर, कितीही काही करण्याचा प्रयत्न कर, परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण त्या दोघांचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या आड तू आता येऊ शकत नाहीस. रम्या हे सगळं काही शांतपणे ऐकून घेत असते. तर वसुआत्या पुढे म्हणतात, रम्या एक गोष्ट विसरू नकोस, नशिबाचे तारे वारे पसारे सगळं काही मागे टाकून या चौघांचंही नातं जीवांदिनी आणि काव्यार्थ आता अशा वळणावर येऊन ठेपले आहेत ना, की आता कोणी कितीही प्रयत्न केले, कोणी कितीही त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी ते कोणालाही शक्य होणार नाही. त्यांना वेगळं करणं, त्यांना तोडणं शक्य नाही. मला नाही वाटत आता त्यांच्या प्रेमाचा गळा कोणी दाबू शकेल. आता मात्र रम्या खूप चिडते आणि ती वसुआत्यांचाच गळा दाबते. वसुआत्या घाबरतात. रम्या काही वसुआत्यांचा गळा सोडायला तयार नसते. वसुआत्या म्हणतात, रम्या ग तू काय करते? सोड मला प्लीज सोड. रम्या म्हणते, काय झालं? त्रास होतोय. वसुआत्यांना श्वास घेणंही मुश्किल झालेलं असतं. परंतु रम्या आता वसुआत्यांच्या या बोलण्यामुळे त्यांच्यावर खूप चिडते आणि त्यांना त्रास देत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ म्हणू लागतो, काव्या चला, हे दोघेही जीवांदिनीच्या जगात प्रवेश करतात, मग आपण सुद्धा काव्यार्थाच्या जगात प्रवेश करूयात. तर आता काव्या पार्थची मजा घेत म्हणते, ताई मला तर तुझ्याशिवाय राहवतच नाही. मला असं वाटतं की तुझ्यासोबतच राहावं. नंदिनी म्हणते, हो ना मलाही तुझ्यासोबतच राहायचं आहे. जीवा म्हणतो, हे काय तू मध्येच असा रिवर्स घेतलायस? कुठे टर्न मारलायस हा नक्की? आताच तर तू म्हणाली होतीस माझ्यासोबत राहायचं आहे. तर जीवाला काहीच कळत नसतं नंदिनीचं नक्की काय चालू आहे. तर आता काव्यामध्ये काय म्हणालात? नाही नाही, या ताईला फोर्स करायचा नाही हा जीवा. तर त्यानंतर काव्या म्हणू लागते, हो हो मला तर ताईसोबतच राहायचं आहे. पार्थ म्हणतो, आता तुम्ही सुद्धा गेले टाकलात, नक्की काय चाललंय दोघींचं? तर आता जीवा पार्थला म्हणतो, बघ ना भाई, लोक तर किस डे, हग डे, रोज डे, प्रॉमिस डे, प्रपोज डे साजरे करतात, मग आपण दोघांनी काय? आता दोघंही एकत्रच म्हणतात, आपण दोघांनी काय भाऊबीज साजरी करायची आहे का? तर दुसरीकडे रम्या वसुआत्यांचा गळा सोडते. वसुआत्या तिथेच खाली बसतात. त्यांना खूप त्रास होत असतो, खूप ठसका लागलेला असतो, परंतु त्या पाणीही पित नसतात. रम्या म्हणू लागते, पाणी पी. वसुआत्या म्हणतात, नाही नको. आता रम्या पुन्हा एकदा गळा धरण्याची ॲक्टिंग करते. त्यावेळी वसुआत्या घाबरतच पाणी पितात. रम्याला वसुआत्या खूप घाबरलेल्या असतात. आता रम्या म्हणते, काय आई,
तू असं का वागतेस असं म्हणत रम्या आपल्या आईकडे अशा वेगळ्याच नजरेने पाहते, जसं काही समोर दुश्मनच आहे. आता मात्र वसू आत्या रम्याचे ते रूप पाहून खूप घाबरतात, कारण रम्याचे हे रूप पाहून वसू आत्यांना काय करावं काहीच कळत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्यानीचे वकील बघितलेले असतात, त्या घरी आलेले असतात. तर काव्या म्हणते एवढ्या दिवसानंतर तुम्ही घरी? तर त्या मॅडम म्हणतात हो, बघता म्हणता 6 महिने होऊन गेलेत आणि अजूनपर्यंत तुम्ही तुमचा निर्णय दिलाच नाही आहे. तुम्ही नक्की काय ठरवलं आहे? तर चौघंही एकत्रच म्हणतात की आम्हाला डिवोर्स नको आहे. तर आता मानिनीताई म्हणतात नाही, तुम्हाला तर डिवोर्स घ्यावाच लागेल. आता हे ऐकल्यानंतर जीवा, नंदिनी, काव्यानी पार त्यांना धक्काच बसतो. तर ते चौघंही म्हणतात नाही, आम्हाला हे नातं हवं आहे, आम्हाला डिवोर्स नको आहे. तर त्याचवेळी नंदिनीचे वडील त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात तुम्हाला डिवोर्स घ्यावाच लागेल, कारण जबरदस्तीने निर्माण झालेली ही नाती आता तुम्हाला तोडावीच लागतील आणि यातून मुक्त व्हावंच लागेल. आता मात्र चौघांनाही धक्का बसतो. आता पुढे नक्की या सगळ्यांचा प्लॅन काय असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.